ओके. आपण आज सर्कल बद्दल माहिती घेणार आहोत. बेसिक पासून सगळं चालू करणार आहे. ओके. आजचा लेक्चर आहे तो 6वी साठी आहे. बाकीच्यांसाठी सुद्धा उपयोगी पडेल. 7वी 8वीचे जरी जॉईन झाले असतील ना त्यांना सुद्धा उपयोगी पडेल. ओके. सर पहिल्यांदा मी बोल. सर तुम्ही म्हणला होतात की ज्या दिवशी सायन्सचा होमी बाबाचा क्लास राहणार त्या दिवशी तुम्ही क्लास घेणार नाही. आज क्लास होता ना. पण क्लास दररोज सायन्सचा तुमचा असतोच ना, मग दररोज घेऊ नको का मी? हा, दररोज असतो ना. होमी बाबाचा दररोज असतो ना, का नाही? हॅलो. म्हणून मी 6:30ला घेतला नाही ना, म्हणून मी 8ला ठेवला ना. ओके. होमी बाबाचा दररोज असतो तुमचा 6वीचा. सर 9वीचा पण 6वी कोणच आलं हा? नाही. काय ते 6वी मधनं कोणच आलं नाही. आलं नाही? कसं आहे की 6वी मधले आहेत मुलं इथे. ओके. चालेल. चला, तर मी तुम्हाला 6वीचा सिलेबस दाखवतो. मॅथमॅटिक्स टॅलेंट रिवॉर्ड प्रोग्राम हा ISI म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट तर्फे घेतली जाते. ही ऑनलाईन एक्झाम असते, ऑफलाईन पण असते, पण आपण ऑनलाईन देणार आहोत. आणि दुसरी असते नॅशनल मॅथमॅटिक्स टॅलेंट कॉन्टेस्ट, जो 6वीच्या सिलेबस मध्ये जे आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपण काय करणार आहोत, म्हणजे वरच्या लेवलचं आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके. हा फक्त तुम्हाला काय दाखवला मी सिलेबस, पहिल्या लेक्चरला पण मी दाखवलेला. ओके. ओके. चालेल. चला, जनरली आपण काय बघणार आहोत, सर्कल पासून आपण स्टार्ट करणार आहोत. सर्कल बद्दल डिटेल म्हणजे जे काय तुम्ही 5वी मध्ये 4थी मध्ये जे काय शिकलेलं असाल ते पण तुमची रिव्हिजन होत जाईल आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. ओके. हे सर्कल म्हणतं सगळ्यांना माहित आहे. सर्कल म्हणजे वर्तुळ म्हणतो आपण त्याला. त्याचा जो मधला जो बिंदू असतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला काय म्हणतो, सर्कलचं काय म्हणतो सांगा, सेंटर म्हणतो. ओके. आणि सेंटर पासून सर्कलवरचे सगळे बिंदू समान अंतरावर असतात, इक्विडिस्टन्सवर असतात. ओके. आता समजा सर्कलवरचा एक सेंटर आणि सर्कलवरचा एखादा पॉइंट जॉईन केला तर रेडियस त्याला काय म्हणतात सांगा, रेडियस म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला त्रिज्या म्हणतात. ओके. अशा किती त्रिज्या आपण काढू शकतो, रॅडी किती काढू शकतो आपण, इन्फायनाइटी. किती, इन्फानाइट काढू शकतो. ओके. आता समजा एखादी लाईन काढली आपण आणि ती सेंटर मध्ये जात असेल आणि सेंटर सर्कलच्या दोन्ही बाजूला टच करत असेल तर त्याला काय म्हणतात, डायमीटर म्हणतात. हे सगळं तुम्हाला माहिती आहे बघा, 5वी मध्ये झालं तरी पण मी घेतोय. ओके. तर जनरली काय दाखवलं जातं, रेडियस हे R ने दाखवलं जातं आणि हे काय केलं जातं, D ने दाखवलं जातं. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये रिलेशन काय कोणाला माहिती आहे? R into 2 equals to D. D divided by 2 equals to R. ओके. 2R म्हणजे काय असतं सांगा, आपलं डायमीटर असतं. क्लिअर सगळ्यांना समजत, माहिती आहे सगळ्यांना? ओके. सगळ्यांना हे माहित आहे. ओके. मला सांगा डायमीटर किती काढू शकतो आपण एका सर्कलमध्ये? इन्फायनाइटी. इन्फानाइट काढू शकतो. ओके. त्रिज्या जसं आपण म्हणजे रॅडी आपण काय करू शकतो, इन्फानाइट काढतो, तसं डायमीटर्स पण काय असतात, इन्फानाइट असतात. मी सगळं घेणार आहे तुमचं सर्कल मधलं. ओके. तर नंतर समजा मी काय केली सांगा, एक आणि काय काढलं सांगा, लाईन सेगमेंट काढली, तर याला काय म्हणतात कोणाला माहित आहे? क्वाड म्हणतो. ओके. याला आपण काय म्हणतो सांगा, क्वाड म्हणतो, कारण ती सेंटर मधनं जात नाही बघ. याला आपण काय म्हणतो सांगा, क्वाड म्हणतो. क्लिअर सगळ्यांना? आणि CD म्हणजे आपली काय झाली सांगा, डायमीटर. डायमीटर. डायमीटरला क्वाड म्हणू शकतो का आपण? हो. हो. ही It is सर्कल longest मधली सर्कल म्हणजे लॉंगेस्ट क्वाड कुठली असते सांगा, डायमीटर. diameter. डायमीटर. क्लिअर सगळ्यांना? हे सगळ्यांना क्लिअर? हो sir. ओके. हो सर. आता मला सांगा, मी काय केलं सांगा, सर्कल काढलंय बघा आणि त्याच्यावर पॉइंट घेतले. समजा असे मी समजा 4 पॉइंट घेतले. ओके. तर मला किती कॉर्ड्स काढता येतील, किती कॉर्ड्स आपण काढू शकू या 4 पॉइंटच्या सहाय्याने? हॅलो. आपण काढून बघूया. ओके. आपण काढून बघूया काय होणार. ही एक कॉर्ड होणार, 6. ही एक होणार, ही एक होणार, ही एक होणार, ही एक होणार आणि किती झाल्या सांगा, किती झाल्या?
6 झाले, बरोबर आहे ना? समजा मी आणि एक पॉईंट वाढवला तर आता किती झाले असते? किती झाले असते? आपल्याला ते 10. काढून बघावं लागतं, बरोबर आहे ना? पण काढून बघायची आपल्याला गरज नाही. सगळ्यांना मी काय करणार सांगा, जॉईन करणार. ओके, तर काढून बघायची आपल्याला गरज नाही. जेव्हा 4 होते तेव्हा किती होते सांगा? कॉर्ड्स किती मिळाले? 4 पॉईंट्स असताना जेव्हा 4 पॉईंट्स होते तेव्हा कॉर्ड्स किती मिळालेली मला? टोटल नंबर ऑफ कॉर्ड्स. कॉर्ड्सला मराठीमध्ये जीवा म्हणतात. ओके, किती मिळालेले? 6. 6. 5 होती तेव्हा किती मिळालेले? 10. ओके, माझे जर 3 पॉईंट असतील तर किती मिळणार सांगा? काढून बघा ना, किती असणार? 3. ओके, याच्यावरून आपण एक रिलेशन काढू शकतो बघा. आपण एखादा फॉर्म्युला म्हणूया त्याला. तर जेवढे पॉइंट्स आहेत ना, ओके, जेवढे पॉइंट्स आहेत माझ्याकडे, समजा 4 पॉईंट 5 पॉइंट्स आहेत, तर मला किती मिळाले सांगा? 10 मिळाले. 4 पॉइंट्स होते तेव्हा मला किती मिळालेले? 6 मिळाले. ओके, तर त्याच्यावरून आपण काय काढू शकतो? कोणाला माहित आहे काय काढता येईल? कसं आपल्याला ते काढता येईल? मी काय करणार सांगा, 5 नंबर घेणार, 5 पॉईंट्स आहे ना, तर त्याच्या अगोदरचा नंबर घ्यायचा आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. किती येतं आन्सर? 10 येतं. समजा माझ्याकडे 6 पॉईंट्स आहेत, तर मी काय करणार सांगा? काय करणार? Into 4 divided by 2. इंटू 4 नाही करणार. इंटू किती करणार? 5. 5 करणार. त्याच्या अगोदरचा नंबर घ्यायचा आणि डिवायडेड बाय 10 करायचं, 2 करायचं. किती येतं? 15. 15 येतं. 15, ओके, sir. आता समजा 4 असतील तर आपले 6 आन्सर आहे. म्हणजे 4 असेल तर मी काय करणार सांगा? Sir, into 3 divided by डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येतं? 6. 6 येतं. 3 असताना आपण काय करतो सांगा? Sir, 3 into 2 divided by 2. By 2 is equal to answer 3. ओके, आता समजा मी काय केलं सांगा, वेगळा तुम्हाला क्वेश्चन विचारला. असं रेग्युलर तुम्हाला क्वेश्चन विचारला जात नाही. आपल्याला काय केलं जातं सांगा, वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. समजा मी काय केलं सांगा, मी तुम्हाला पॉईंट दिले. किती पॉईंट आहेत मोजा बघा. 6, 7, 8. ओके, आपण पाहिजे तर लिहूया. 9. ABCDEFGH आहे. ओके, आणि मी काय सांगितलं सांगा, आपण काही कॉर्ड्स काढलेले आहेत. ओके, क्वेश्चन काय विचारला होता आणि किती कॉर्ड्स काढू शकतो आपण? मॅक्झिमम किती कॉर्ड्स काढू, हे का आपण काढून बघणार का? 36. सर, इन्फिनिट पॉइंट्स निघू शकतात, बट जर लिमिटेड पॉइंट्स असेल तर काउंट करावं लागेल. पण लिमिटेड काउंट कशाला करायचं? आपण खूप आहेत ना पॉईंट. लिमिटेड असले तरी आपण वापरू शकतो ना, काय प्रॉब्लेम आहे? आता किती पॉईंट्स आहेत सांगा मला? नाही. मग आपण काय करणार सांगा, आपल्याला टोटल किती कॉर्ड्स मिळायला पाहिजे? 9 इंटू काय करणार? 8 divided by 2. डिवायडेड बाय 2 म्हणजे किती भेटतात सांगा? 36. 36. ऑलरेडी किती आहेत सांगा? 3 काढलेले आहेत. म्हणजे आपण आणि किती काढू शकतो? 33. 33 काढू शकतो. अशा प्रकारचे क्वेश्चन घ्यायला पाहिजेत का? समजलंय तुम्हाला? सर मला 30 बोल. कळालं नाही. काय कळालं नाही? टोटल पॉइंट किती आहेत? 9. हा, 9. 9 आहेत. 9च्या अगोदरचा नंबर घ्यायचा. किती असतो? 9 इंटू 8 आणि डिवायडेड बाय 2 करायचं. हा, ते कळालं. ते 33. 33 ऑलरेडी किती काढलेले आहेत आपण? 36. 36 काढलेले आहेत का? नाही. 3 काढलेले आहेत ना. हा. मग 33 मधनं काय करणार? 3 वजा करणार. किती मिळाला? 33. हा. 33. अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्ही 5वी मध्ये सोडवला नव्हता? हॅलो, हा, 5वी मध्ये शिकला नव्हता का? शिकलेला No.
नो. मी तर माझ्याकडे जे होते त्यांना शिकवलेलं आहे. आणि घ्यायला पाहिजे का याच्यावर? सीबीएसईच होतं का? याच्यामध्ये घ्यायला पाहिजेत का अजून? जे कोण स्कॉलरशिपला बसलेले असेल त्याने हे अशा प्रकारचे क्वेश्चन बघितले असते. 5वी मध्ये ज्याने स्कॉलरशिप बघितलंय बसलंय त्यांना अशा प्रकारचे क्वेश्चन माहित असते. क्लिअर समजले आता सगळ्यांना? का अजून घ्यायला पाहिजे? मी समजा काय केलं आणि 2 पॉईंट वाढवले. 2 पॉईंट वाढवले. ओके. आणि काय काढलं सांगा? आणि 2 कॉर्ड्स काढल्या समजा. ही एक काढली, ही एक काढली, 3 कॉर्ड्स काढले. तर आता अजून किती कॉर्ड्स काढू शकू? आता पॉइंट्स किती आले सांगा? पॉइंट्स किती आले? हॅलो, बोला ना. पॉइंट्स किती आले? 10. 12. 10. 11 झाले ना बहुतेक. 2च वाढवले मी. सर आन्सर 49. 11 झाले. 11 इंटू काय करणार मी सांगा? 10. 10 करणार म्हणजे डिवायडेड बाय 2 करणार म्हणजे किती येणार सांगा? हे 11 इंटू 10 करत बसायचं नाही. याला काय करायचं? 10 ला 2 ने डिवाइड केलं की 5 येतं. म्हणजे टोटल 55. किती यायला पाहिजे होते? 55 यायला पाहिजे. पण 55. आपण किती काढलेले आहेत बघा? 1 2 3 4 5 6 काढलेले आहेत. म्हणजे बरोबर आहे ना दोन? किती येणार? 41. 41 येणार. बापरे, कसं 41 येणार बाबा? 49. 49 येणार. क्लिअर समजलं सगळ्यांना आता? हो. क्लिअर समजलं? अजून हो, घ्यायला सर. पाहिजेत काय? याच्यावर घ्यायला पाहिजेत का? याच्यावर घ्यायला पाहिजेत का? हो नो, नाही सर. बोला ना. हा, हो का नाही? हॅलो, नाही. नको. ओके. तर नेक्स्ट बघा. मी सर्कल घेतलं बघा. सगळं आहे ना ते परफेक्ट करायचं बघा. परत अभ्यास करावा लागता कामा नये. आणि एक लाईन काढली ती सेंटर मधनं जाते तर त्याला काय म्हणतो आपण सांगा? डायमीटर. डायमीटर म्हणतो. ओके. समजा मी काय करेन, तुमच्याकडे सगळ्यांकडे कंपास आहे का सध्या? प्रोटेक्टर वगैरे आहे का? हो. हो आहे. सर. सगळ्यांकडे आहे. ओके. बाहेर काढा बघूया. एक सर्कल काढा. सर्कल काढायला सगळ्यांना येतंय का नाही? कंपासच्या सहाय्याने सर्कल किती रेडियस घ्या आणि सर्कल काढा. काढता येईल का? हॅलो, सर्कल काढता येईल का? हो सर. ओके. काढला? त्याचं सेंटर हे झालं समजा. त्याला मी ओ नाव देतो. झालं? सगळ्यांनी रेडियस काढले, डायमीटर काढला? सगळ्यांनी डायमीटर, ज्याला आपण व्यास म्हणतो मराठीमध्ये, काढलं का? हो, हॅलो. सर. ओके. आता काय करायचं बघा. तुम्हाला वाटेल तिथे एक पॉइंट घ्या. कुठेही सर्कलवर कुठेही पॉइंट घ्या. इथे घ्या, खाली घ्या, कुठेही घ्या. घेतला? घेतला का? नाही सर. नाही घेतला? कशाला नाही घेतला? सर्कल काढलं का? नाही. कशाला काढलं नाही? सर्कल काढता येत नाही? हा? हॅलो. येतो सर. मग का नाही काढलं? काढलं. चला काढलं. ओके. नंतर मी काय केलं सांगा? त्याचं सेंटर दाखवलं, ओ दाखवलं. त्याच्यावर मी काय केले सांगा? डायमीटर कुठेही घ्या तुम्ही. सेंटर मधनं जाणार आपण जी सेगमेंट काढणार आहोत, लाईन सेगमेंट, रेषाखंड, त्याला आपण डायमीटर म्हणतो. ओके. कुठलं एक काय काढलं? डायमीटर काढलं. नंतर सर्कलवर कुठेही पॉइंट घ्या. त्याला आपण सी नाव देऊया. ओके. आता मी काय करणार सांगा? हा जो सी पॉइंट आहे ना तो डायमीटरच्या एंड पॉइंटला जोडणार. डायमीटरच्या एंड पॉइंटला जोडणार. सगळ्यांचं झालंय करून? हो, सर. हॅलो. ओके. मी एंड पॉइंटला काय केलं सांगा? जोडला. ओके.
आणि नंतर मला काय मिळतं सांगा, इथे एक अँगल मिळतो बघा, इथे मला काय मिळतं सांगा, एक अँगल मिळतो, बरोबर आहे, अँगल मिळतो. ओके, तुम्हाला अँगल मोजता येतो का हो. का नाही? हो. अँगल sir. मोजण्यासाठी जे वापरतो त्याला काय म्हणतात? प्रोट्रॅक्टर. प्रोटेक्टर. ओके, मोजा बघूया, हा अँगल मला मोजायचा आहे, किती असतो ते मोजायला पाहिजे, जमेल का मी सांगू? 90 डिग्रीज. 90 डिग्रीच. बघा, मोजून बघा, मोजून बघा, कसा मोजतात माहिती आहे ना? हो. हो. मी काय करणार सांगा, मी थोडस फिरवून घेणार आहे. ओके, आणि बरोबर काय करणार, त्या रेषेला मी काय करणार सांगा, हे करणार, आणि अँगल काय करणार सांगा, बरोबर झिरो झिरो करावा लागेल मला तिथे. किती येते अँगल बघा, माझा पण किती आला, किती आला, 90 डिग्रीच आला, बरोबर आहे ना? बरोबर, हो. बरोबर. हो. ओके, म्हणजे इथे आपल्याला जो अँगल मिळतो तो काय मिळतो सांगा, 90 डिग्री मिळतो. आता मी काय करणार सांगा, दुसरा कुठलाही पॉईंट घ्या, कुठेही हा, कुठेही घ्या, पण या बाजूला घ्या, या बाजूला घ्या, या बाजूला घ्या, परत तो पॉईंट आणि एंड पॉईंट जोडवा. तो पॉईंट आणि एंड पॉईंट काय करा, जोडा, डायमीटरचे एंड पॉईंट जोडा, आणि परत हा अँगल मोजा, तो किती आहे बघा. सर 90 हा, डिग्री. बोल. 90 डिग्रीज असतो. किती? 90 डिग्रीज. सगळ्यांना 90 डिग्री येतो का वेगळा येतो? माझं अजून झिरो ऍडजस्ट झालं नाहीये. ओके, झालं. सर किती येतो? 90. 90 डिग्री येतो. प्रोटेक्टर सगळ्यांना वापरता येतो ना? हो येतो. सर ओके. हा, बोल. उद्या क्लास आहे. उद्या क्लास नाही. ह्या आठवड्यात मी फक्त एकच लेक्चर घेतोय. ओके, नेक्स्ट वीक पासून मी टाइम टेबल ग्रुपवर पाठवलेलं आहे बघा. परत एकदा जे नवीन ग्रुपवर जॉईन झाले त्यांच्यासाठी मी पाठवेन लेक्चर संपल्यावर टाइम टेबल सगळं. ओके ओके, बोल, काय बोलायचंय गुरु? ओके, चला मी काय करतो, अनेक पॉईंट घेतो, कुठेही घ्या, तुम्हाला वाटेल तिथे पॉईंट घ्या, आणि परत मगासारखंच करा. काय करणार, तो पॉईंट आहे तो एंड पॉईंटला जोडा, तो पॉईंट आहे तो काय करा, एंड पॉईंटला जोडा, आणि परत हा अँगल मोजा. किती 90 मिळतो बघ, असणार. हा? किती मिळतो? 90 डिग्रीज. 90 डिग्रीज मिळतो. ओके, त्याच्यावरून आपण कन्क्लुजन काय करू शकतो सांगा, डायमीटरचे एंड पॉईंट जर आपण एखाद्या कुठल्याही पॉईंटला जोडले तर तिथे जो अँगल होतो तो किती असतो सांगा, 90 डिग्रीज असतो. ओके, हे सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाला का? हे कन्सेप्ट क्लिअर झाला का? हा तुम्हाला 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी सगळीकडे लागणार आहे. इथे वेगळा शिकायची गरज पडणार नाही, लक्षात ठेवायचं. क्लिअर? हे जर समजलं असेल, समजलं काय नाही बोला ना. समजलं. ओके, तर मी काय करतो, एक क्वेश्चन देतो बघा, त्याच्यावरनं मला तुम्ही आन्सर देता काय बघूया. मी काय केलं सांगा, मगासारखं एक डायमीटर काढलं. ओके, आणि नंतर एक पॉईंट घेतला, आणि पॉईंट आणि काय केलं सांगा, एंड पॉईंट मी जोडले. ओके, एंड पॉईंट मी जोडले, आणि मी काय केलं सांगा, तुम्हाला असं काहीतरी सांगितलं. काय माझं काय सांगा, हे माझं आहे ते डायमीटर आहे, हे सेंटर आहे माझं, आणि हा माझा सी पॉईंट. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं हा अँगल किती आहे तो सांगा म्हणून सांगितलं, किंवा हा अँगल किती आहे तो सांगा म्हणून सांगितलं. तुम्हाला सांगता येईल का? 45 डिग्री. 45 डिग्री. कशाला? तर ते अँगल ACB आहे तो आहे 90 डिग्रीज, आणि म्हणून ते CAB 90 डिग्रीज, म्हणून 180 मायनस 90 90 राहिलं. आणि त्याच्यासोबत हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणून 90 इक्विलेटर डिवाइडेड नाही आहे, तो इक्विलेटर नाही आहे.
इक्विलॅटर आहे म्हणून सांगितलं का मी तुम्हाला? इक्विलॅटर ट्रँगल म्हणजे आधी मला काय ते सांगा. ट्रँगलला इक्विलॅटर किंवा समभुज त्रिकोण केव्हा म्हणतो? सगळे साईड इक्वल असल्यानंतर. सगळे मग याच्यात तिन्ही साईड इक्वल आहेत का? नाही. सर नाही आहेत. आणि जर इक्विलॅटर ट्रँगल असता तर तिन्ही अँगल किती असायला पाहिजे होते? किती असायला पाहिजे होते? इक्वल अँगल 60 डिग्री. 60 डिग्री. पण तुम्ही सांगितलं मला हा 90 आहे म्हणून सांगितलं. मग हे चेंज करू का? 90 नाही म्हणूया का आपण? हा 60 आहे कसं म्हणूया का? ए 40 आणि बी पण 40 आहे. मला सांगा हा 60 म्हणूया का आपण? आणि 19 नाही इक्विलॅटर म्हटलं. इक्विलॅटर होणार का ट्रँगल? नाही नाही याला कुठला अँगल ट्रँगल म्हणतात? आयसोसेलेस. आयसोसेरस समद्विभुज रेषा. आयसोसेरस ट्रँगल मध्ये दोन साईड काय असतात? इक्वल असतात आणि दोन अँगल्स इक्वल असतात. दोन बाजू समान असतात, दोन कोन समान असतात. आपल्याला एक अँगल माहित आहे 90 आहे आणि आपल्याला माहित आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रँगल्स इक्वल टू 180. त्यामुळे दोन्ही मिळून दोन्ही काय असणार सांगा? 90 असायला पाहिजे. पण ते इक्वल असणार कारण इथे काय सांगा? आयसोसेरस ट्रँगल आहे. त्यामुळे हा किती असणार सांगा? 45 असणार आणि हा काय असणार सांगा? 45. हे आणि क्लिअर तो- समजलं का? समजलं हो. का? हा 90 असणार ना? हा 90 का असणार? का असणार? हा 90 का असणार? कारण आपण काय जोडतोय सांगा? डायमीटर ते एंड पॉइंट आपण त्या पॉइंटला जोडतोय. तेव्हा त्याचा अँगल किती होतो सांगा? किती होतो? तेव्हा त्याचा अँगल किती होतो? 90 किती होतो? आता बघूया कोण काय मला सांगतोय का बघूया. मी थोडस वेगळं काहीतरी देतोय. सगळे क्वेश्चन आपल्याला यायला पाहिजे. बघा कुठलाही क्वेश्चन मी विचारला ना तर मला यायला पाहिजे. मी समजा काय केलं, हा सेंटर आहे त्याचा आणि मी काय केलं सांगा, मी असं काहीतरी काढलंय. ओके, नंतर मी हे जोडलंय असं आणि हे केलं असं. ओके, आणि तुम्हाला मी काय सांगितलं, हा जो अँगल आहे ना तो 42 डिग्री आहे आणि त्याच्यावरनं मला काय करायचंय सांगा, हा अँगल काढायचा आहे. हे माझं डायमीटर आहे. हे माझं डायमीटर आहे, हा माझा सेंटर पॉइंट आहे आणि हा माझा सी आहे. राईट अँगल. मला कुठला अँगल काढायचा समजलं तुम्हाला? हा अँगल काढायचा आहे. सर मला क्वेश्चन परत सांगा ना. इथे बघ ना, हे सगळं समजलं, दिसतंय तुला सगळं? हो. हे डायमीटर आहे. हा सी पॉइंट एक कुठला तरी सर्कलवर त्याचे एंड पॉइंट आपण दिले, डायमीटरचे एंड पॉइंटला जोडले आणि मी तुम्हाला सांगितलं हा अँगल काय आहे सांगा, 42 आहे म्हणून सांगितलं. त्याच्यावरनं मला हा अँगल काढता येईल का? कोण डोकं चालवणार? का नाही जमणार? चला पटकन सांगा मला. 90 डिग्री. 90 डिग्री. हा 90 डिग्री आहे ना. कशाला? कशाला 90 डिग्री येणार? सर मला आन्सर तो 90 पहिला ट्रायंगलचा ते 87 आहे डिग्री आणि दुसरा 87 डिग्री आहे. नाही, मला तसं सांगू नको. मला असं सांग, अँगल ओ सी बी, ए ओ बी असं सांग ना. अँगल कसा दाखवतात तुम्हाला माहित आहे? हा दाखवायचा आला तर मी काय करणार सांगा, मधला जो आहे तो मध्ये ठेवणार. ए ओ सी म्हणजे कुठला आला सांगा, हा अँगल. CO. ओके, मग दोन मिनिट. आता मी जर काय लिहिलं सांगा, सी ए ओ लिहिला तर कुठला अँगल झाला सांगा, हा अँगल. मी जर काय लिहिलं सांगा, अँगल ए सी ओ लिहिला, मध्ये जो असतो ना तो आपला अँगल असतो. हा सर अँगल COA 93 डिग्रीचे अँगल. 2 मिनिट परत एकदा मला बोल, तुझा आवाज पहिल्यांदा क्लिअर नव्हता मला. सीओए अँगल COA म्हणते ना, COA CA 93 डिग्रीचे आहे. 93 डिग्री 93. कसं काढलं तू? करंट ते
सी पॉइंट इज 90 डिग्रीज म्हणजे हा टोटल 90 डिग्री आहे. ओके. हा तो टोटल 90 डिग्री आहे ना. तर एक साइड 45, दोन्ही साइड 45 असतात. हा हे कोणाचा आवाज बाकीच्याने बंद करा ना, कोण आहे ते? ओके, बोल. हा तर सी पॉइंट 90 डिग्रीचा आहे, तर दोन्ही पॉइंट 45 डिग्री. 45 डिग्री कुठले 45 डिग्री? सोनार बंद हो, म्यूट हो. हा बोल. ACO 45 डिग्री ACO 45 डिग्री कशाला असणार? ACO 45 डिग्री असं मी काय सांगितलं? तो 90 डिग्री असेल तर हा 45 असण्याची गरज नाहीये. आणि कोण सांगणार आहे? नाटेकर. इथे बघा, एक लक्षात घ्या, याला आपण काय म्हणतो? ओबीला काय म्हणतो? ओबीला काय म्हणतो? रेडियस. रेडियस. ओसीला काय म्हणतो? डायमीटर म्हणतो त्याला. ओबीला रेडियस. रेडियस म्हणतो. ओसीला काय म्हणतो? रेडियस. ओबी आणि ओसी दोन्ही रेडियस आहे, बरोबर आहे ना? ओबी पण रेडियस आहे, ओसी पण रेडियस आहे. त्याचा अर्थ काय झाला सांगा? दोन्ही इक्वल असणार. हो हो. ओके. मग हा जर 42 असेल तर हा पण 42 असायला पाहिजे. एवढा हा संपूर्ण नव्हे, हा 42 असायला पाहिजे. आता ट्रायंगलची आपल्याला एक प्रॉपर्टी काय माहिती आहे? सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इक्वल टू 180. एक अँगल 42 आहे, दुसरा 42 आहे, म्हणजे टोटल किती आले सांगा? 84 झाले. 84. म्हणजे हा अँगल किती असायला पाहिजे? तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? 180 मायनस 84 करावं लागेल. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे हा किती येणार सांगा? हा किती येणार सांगा? 96 येणार. हे क्लिअर समजलं का? 84. ओके. आता हा काय आला सांगा? आपला 96 झाला. याला कुठला अँगल म्हणतात माहिती आहे? असं जर असेल तर त्याला कुठला अँगल म्हणतात? स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगलची प्रॉपर्टी काय असते सांगा? स्ट्रेट अँगल किती डिग्रीचा असतो? 180 डिग्री. 180 डिग्रीचा असतो. त्याच्यापैकी मला हा माहित आहे ना. हा किती असणार? 84 डिग्री. मायनस 96. 84 डिग्री. ओके. आता तुम्ही मला हा अँगल किती असणार आणि हा अँगल किती असणार सांगू शकता? मला सांगा. OA काय आहे? 48. OA काय? OA ला काय म्हणतो आपण? रेडियस. रेडियस म्हणतो. OC ला काय म्हणतो? OC काय? रेडियस आहे. मग हे पण दोन्ही इक्वल असणार. हे दोन्ही असणार इक्वल, तर दोन्ही अँगल इक्वल असायला पाहिजे. आता हा टोटल अँगल किती आहे सांगा? 90 डिग्री आहे. त्याच्यापैकी हा 42 आहे, तर हा एवढा अँगल किती असायला पाहिजे? 48. 48 असायला पाहिजे. हा जर 48 असेल तर हा किती असायला पाहिजे? 48. 48 असायला पाहिजे. झालं. किंवा दुसऱ्या प्रकारे पण काढू शकतो. काय काढायचं सांगा? हा 90 आहे, बरोबर आहे. हा 42 आहे. तिन्ही अँगलची बेरीज 180 असायला पाहिजे. मग हा काय असायला पाहिजे? 48 असायला पाहिजे. समजलं का सगळ्यांना? हो सर. ओके. म्हणजे या जर प्रॉपर्टी माहित असेल ना, तर आपल्याला कुठलाही क्वेश्चन काढता यायला पाहिजे. बघा, आता कुठलाही अँगल काढता यायला पाहिजे. क्लिअर? आणि एक आपण घेऊया ना. हो सर. ओके. विचारपूर्वक द्यायचं. ओके. आणि मध्ये मध्ये कोणी माईक ऑन करू नका, तुमचा डिस्टर्बन होतो आम्हाला. ओके. हे माझं काय सांगा? डायमीटर आहे. ओके. एक मी पॉइंट इथे घेतलाय. तो पॉइंट मी काय करतो? सेंटरला जोडतो. मग तर काढतो, पण उलटा काढला. समजा इथे काढला. ओके. सगळ्यांनी न बोलता काय करायचं? मी जे जे सांगतो ते पहिल्यांदा काढा, नंतर आपण डिस्कस करूया.
इथे सी पॉईंट आहे, इथे काय समजा ओ पॉईंट आहे. ओके, आणि हा अँगल मला दिलेला आहे, हा समजा आहे तो 102 अँगल आहे. ओके, आणि मला काय काय काढायला सांगितलं बघा. अँगल ए सी बी काढायला सांगितलं. ओके, अँगल ए सी ओ काढायला सांगितलाय, अँगल ओ ए सी काढायला सांगितलाय, नंतर अँगल ए सी बी काढायला सांगितलाय. सगळे सिंपल आहे ना, तुम्हाला खूप काय काय दिसतं इथे. अँगल ओ सी बी काढायला सांगितलाय आणि अँगल ओ बी सी काढायला. ओके, एकदम एकदम सिंपल आहे. हा, चला काढायला चालू करा, बोलू नका आधी. ओके, न बोलता काढा, आपण चेक करूया. पार्ट याच्यामध्ये काही करायचं नसतं. हा, सगळं लक्षात घ्यायचं, सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात घ्यायची. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगल्स किंवा डायमीटरचे एंड पॉईंट आपण जर एखाद्या पॉईंटला जोडलं तर किती अँगल होतो, किंवा रेडियस काय असतं सांगा. दोन रेडियस म्हणजे रेडियस काय असते, सेम असतं ना त्याचं, रॅडी. सगळ्यांचं झालं की सांगा मला, आपण स्टार्ट करू. सर अँगल COB किती डिग्री आहे? सी ओ बी एक 102. अच्छा, ओके, तुमचं मॅथचे कन्सेप्ट म्हणजे परफेक्ट करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. ओके, पण तुम्ही काय करायचं, त्याच्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे बघा. ओके, सगळ्यांनी आर डी शर्मा नावाचं बुक घ्या बघा, खूप उपयोगी पडेल 6वीतलं. गेल्या वेळी पण मी सांगितलंय तुम्हाला. पुस्तक तुमचे 6वीच्या पुस्तकातले क्वेश्चन खूप सोपे वाटतील. जर हे सगळं तुम्हाला येत असेल ना, तर सगळे काय वाटतील सांगा, सोपे वाटतील. आणि आपण 6वी पुरतं मर्यादित नाही ठेवत आहे. थोडंसं काय होतं सांगा, 7वीला थोडं टच करणार, 8वीला थोडंसं टच करणार. ओके, कारण मला वाटतं तुम्ही सगळेजण जे जॉईन झालेले आहात त्यांना सगळ्यांना मॅथ्सचा आवडता विषय असेल. मॅथ्स कसं वाटतं तुम्हाला, मी मागच्या वेळी पण विचारलेलं, आता पण विचारतोय, मॅथ्स कसं वाटतं? हॅलो, Very, very easy. व्हेरी व्हेरी इझी. खूप फक्त मस्त. व्हेरी व्हेरी खूप मस्त. मी काय म्हणत ऑरेंज असतो, व्हेरी 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 इझी. ओके, नुसतं इझी नाही आहे तर व्हेरी पण त्याच्यासाठी सगळे कन्सेप्ट आपले क्लिअर असायला पाहिजे. उद्या मॅथ्स पेपर असेल तर आज मी खेळायला जाणार, आज मी पिक्चरला जाणार, एवढा मला कॉन्फिडन्स असायला पाहिजे. मॅथ्सचा अभ्यास करायचाच नसतो परीक्षेच्या आधी. मॅथ्सचे जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर सगळे क्वेश्चन तुम्ही काढ, कारण त्याच्यामध्ये पाठ करण्यासारखं काहीच नसतं, समजून घ्यायचं असतं. फक्त एवढं करा, 30 पर्यंत ते पाढे पाठ करून ठेवा, फायदा होतो, खूप फायदा होतो त्याचा. हे पटपट होऊ शकतं आपलं. कितीपर्यंत पाढे पाठ आहेत? 30. 30. चला मी स्टार्ट करू का? पहिला कुठला अँगल काढणं बरोबर पडेल? पटकन कुठला अँगल सांगू शकतो आपण याच्यातला? 1 2 3 4 5. 102 च्या बघ. AOC. ACB पण सांगू शकतो. किती असणार सांगा ACB? 90 डिग्री. 90 डिग्री सांगू शकतो. दुसरा पटकन काढण्यासारखा कुठला अँगल आहे? Sir, the AOC. PC. हा, ACB लिहिली. PC. AOC पटकन काढू शकतो ना आपण, का नाही? हो. कारण काय सांगा, हा कुठला अँगल आहे सांगा, ह्याला कुठला अँगल म्हणणार? हा संपूर्ण स्ट्रेट अँगल. सरळ कोन, स्ट्रेट अँगल. हा Top. जर 102 असेल तर AOC किती असणार? 78 डिग्री. 78 AOC डिग्री. कुठे मी लिहिलाच नाही का? Sir, AOC लिहिला नाहीये मी, नाही लिहिला. मी काय सांगा, ACO लिहिला, AOC लिहिला नाही. आपण लिहूया इथे.
अँगल AOC किती असणार सांगा? 78 डिग्री. 8 डिग्री. ओके. त्याच्यानंतर आपण कुठला काढूया आता? कुठला काढूया? OAC. OAC. आता इथे बघा, याला काय म्हणतो आपण? OC ला काय म्हणतो? रेडियस. रेडियस. आणि OA पण काय झालं सांगा? रेडियस. काय असणार सांगा? दोन्ही इक्वल असणार. त्याच्यापैकी हा अँगल आपण काढला. किती काढला आपण? 78 काढला. 78. तर हे अँगल दोन्ही मिळून किती असणार सांगा? याची आणि याची बेरीज 180 होते. या तिघांची बेरीज 180 होते. म्हणजे हे दोन्ही मिळून किती असायला पाहिजे? 102 असेल. म्हणजे प्रत्येक अँगल किती असायला पाहिजे? 51. 51. हा पण 51, हा पण 51. म्हणजे काय झालं सांगा? CAB. मी लिहिलं नाही का? वेगळंच काहीतरी लिहिलं. CAB लिहिलं नाही. ACB आणि ACO लिहिलं. ACO. ACB लिहिलं. ओके. आम्ही चुकीचं लिहिलंय इथे होते. दोनदा लिहिलंय इथे. तर C39 राहील आणि B पण 39. 2 मिनिट. OAC कुठे लिहिलंय का बघा? OAC आपण लिहिलंय. किती आला सांगा आपला? 51. आणि OCA हा पण किती येणार सांगा? 51. ओके. आता राहिला कुठला आपल्याला सांगा? आपला हा अँगल झाला. हा किती येईल तो सांगू शकाल तुम्ही आता? OCB 39. तर या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? या दोघांची 90 यायला पाहिजे. त्यामुळे OCB काय येणार सांगा? 39 आहे ना. आणि हा किती येणार? 39. नाही झाले ना आपले 6 कोण? 1 2 3 4 5 6. आणि राहिला कुठला आता? नाही झाले सगळे. क्लिअर समजलंय? यस. ओके. समजलं. तुम्हाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नाही. असले प्रॉब्लेम मी आणि घ्यायला पाहिजेत का आता जमतील? नक्की सगळ्यांना? घ्या. हा अजून घेऊ? ओके. आमच्याकडे पाऊस चालू झाला. तुमच्याकडे पाऊस पडतोय का? नाही सर. नाही पडून गेला. पडून गेला. तुम्ही कुठे राहता सर? ओके. आता काहीतरी वेगळं काढूया आपण. तुम्ही कुठे राहता सर? मी गोव्यामध्ये राहतो. ओके. 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 आणि आपल्याला काय सांगितलंय? असं काहीतरी सांगितलं. ओके. आणि समजा हा अँगल आपल्याला दिलेला आहे. हा समजा दिलाय आपल्याला 35 दिला. तर सगळे अँगल मला काढायचे. पहिल्यांदा मी लिहितो इथे बघा. डी. मला अँगल ACB किती पाहिजे? मला अँगल ADB किती पाहिजे? मला अँगल ABD किती पाहिजे? मला अँगल CBD किती पाहिजे? मला अँगल CAD किती पाहिजे? सर 2 मिनिट. ओके. सर बोल. अँगल CAB 45 आणि CBA पण 45 आणि अँगल 2 मिनिट एक सांगत जा ना. 90. CAB मी विचारला नव्हता. विचारूया. CAB किती सांगतो तू? 45 सांगतो. 45 आणि CBA पण 45. CBA पण 45. ओके. आणि याच्यातला पटकन सांगणार का कुठला आहे आधी सांगा मला?
अँगल ACB एसीबी किती असणार 90. 90 डिग्री. 90 सगळ्यांना डिग्री. कोणाला समजलं नाही मला थांबवायचं. ओके. अँगल ABD 55. ए ABD ए बी डी हो 55 कशाला? पण 55 त्याच्या अगोदर आपण एडीबी काढायला पाहिजे ना. एडीबी किती येणार ADB 90. 90. सगळ्यांना समजलं? कारण हे आपलं डायमीटर आहे, हे आपलं सेंटर आहे. ओके. आता हो. मला एबीडी काढता येईल का बघा? हो काढता येईल. कारण का सांगा, हा 35 दिला, हा आपला 90 झाला. कुठला 55 डिग्री. 90 झाला. 45 आपण हा काय ह्याचं नसला 45 मायनस 10 होतं आणि तर 45 प्लस 10 करायला लागणार. तिथे काय होणार सांगा? 45 होणार. बरोबर आहे. 45 नाही 55 आहे सर. 55 होणार. नंतर सीबीडी किती होणार सांगा? सीबीडी मध्ये आपल्याला काय दिसतं सांगा? 2 अँगल आहेत. सीबीडी मध्ये काय सांगा? 90 2 डिग्री. अँगल ऍड करावं लागेल. हा आणि हा अँगल ऍड करावा लागेल. त्यामुळे CBD CBD काय होणार सांगा? 90 डिग्री. CBD CA 90 डिग्री. आणि सीआयडी किती होणार सांगा? सीआयडी 90. हा आपण काढला ना, आपण 45 मिळाला आणि हा 35 आहे. म्हणजे काय होणार सांगा? 80 होणार. 80. याच्यातलं कुणाला काय समजलं नाही आता? कुणा आहे का? तर मला समजलं नाही. कुठलं समजलं नाही सांग? म्हणजे ते तुम्ही कसं सॉल्व्ह केलं ते नाही समजलं. हे दोन्ही समजलं का तुला? कारण हे आपलं काय सांग? नाही. डायमीटर आहे. हे डायमीटर आहे आपलं. डायमीटर जर एंड पॉइंटला कुठे जोडला तर तिथे जो अँगल होतो तो किती होतो म्हणून सांगितलं आपण? 90 डिग्री होतं. 90. ओके. आता इथे हा काय झाला सांग? आयसोसेरस ट्रायंगल झाला. हा 90 आहे. हे दोन्ही इक्वल असायला पाहिजेत. दोन्ही मिळून 90 असणार. त्यामुळे प्रत्येक अँगल किती होणार? 45 होणार. क्लिअर? समजलं? समजलं? येस. दोन्ही काय झाले? 45 झाले. हो. आता इथे काय झालंय बघ? नाही, सीएबी लिहिलं ना मी. सीएबी आणि सीबी. ओके. आता इथे जर बघितला, हा 35 दिलेला आहे. तर हा किती व्हायला पाहिजे सांगा? किती व्हायला पाहिजे? 55 व्हायला पाहिजे. हा 90 डिग्री आहे ना आपला. हे दोन्ही मिळून 90 व्हायला पाहिजे. त्यामुळे काय होणार सांगा? इथे 55 होणार. हा 55 होणार. आता आपल्याला हा जर काढायचा असेल, हे चुकलं आपलं. कोणीतरी चुकवलं बघा. किती व्हायला पाहिजे होतं सांगा? सीबीडी किती व्हायला पाहिजे? हा किती व्हायला पाहिजे? 100 होणार. 100 होणार. 100. आणि या दोघांची बेरीज केली तर किती होते? 80 होते. आता तरी समजलं? हॅलो. येस सर. सर. ओके ओके. चला आणि घ्यायला पाहिजेत का? समजलं नक्की याच्यामध्ये? हा समजलं याच्यामधलं सगळं? समजलं. ओके. तर आपण समजलं आणि सर. थोडंसं हा ओके. समजलं सर. हे सर्कल झालं बघा. ओके. सर्कलकडे मी काय करतो सांगा? इथून मी स्टार्ट करतो आणि बाउंड्री जी आहे ना तिकडून फिरवून मी परत तिकडे देतो. हे सर्कलला एक काय काढलं सांगा? आपण फेरी काढली. एक फेरी काढली. ओके. जर एक फेरी जी काढतो ना तर त्याला ऍक्च्युली पेरीमीटर आपण म्हणत नसतो. पेरीमीटर म्हटली तरी चालेल, पण सर्कलमध्ये त्याला पेरीमीटर म्हणत नाही. तर सर्कलमध्ये त्याला काय म्हणतात सांगा? काय म्हणतात? सर्कमफेरन्स म्हणतात किंवा परीख म्हणतात. मराठीमध्ये त्याला FEREN सर्कमफेरन्स NC सर्कमफेरन्स. ओके. किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात सांगा? परीख म्हणतात. म्हणजे इथून मी स्टार्ट केलं आणि परत मी काय केलं तिथे झालो तर त्याला आपण काय म्हणतो? सर्कमफेरन्स. क्लिअर? आपल्याला जर रेडियस माहीत असेल किंवा डायमीटर माहीत असेल, रेडियस समजा 7 असेल तर डायमीटर किती असणार आहे? 14 असणार. तर त्याच्यासाठी काय केलं आता? ही लेन काढण्यासाठी एक काय वापरली जाते? फॉर्म्युला वापरला जातो. एक तर मी काय करणार सांगा? पाय डी म्हणून लिहिणार. पायची व्हॅल्यू कायम काय असते सांगा? त्याला कॉन्स्टंट म्हणतो आपण. त्याची व्हॅल्यू आपण एक तर 22/7 म्हणतो किंवा त्याला आपण 3.14 म्हणतो.
आपण वापरताना सध्या तरी ही वापरणार आहोत. कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. समजा पाय म्हणजे 22/7 आपण भारतामध्ये म्हटलं तर चायनामध्ये पण त्याची व्हॅल्यू तीच असणार आहे. USA मध्ये, जपानमध्ये सगळीकडे काय वापरले जाणार, सेम व्हॅल्यू वापरली जाते. त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. कॉन्स्टंट म्हणजे ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. क्लिअर समजला? क्लिअर? तर या पायची व्हॅल्यू किती असते सांगा? 22/7 असते. मग आपला सर्कम्फरन्स काढायचं झालं तर हा फॉर्म्युला वापरतो. म्हणजे ऍक्च्युली काय वापरतो सांगा? 22/7 इंटू डी ची व्हॅल्यू. डी ची व्हॅल्यू म्हणजे कसा उदा आहे, किंवा दुसरा फॉर्म्युला काय बद्दल, डी बद्दल आपण काय लिहू शकतो सांगा? 2R लिहू शकतो. 2R म्हणजे डी ना. हे आपलं नवीन फॉर्म्युला काय झाला सांगा? हे आपण असं पण लिहू शकतो, 2πr असं पण लिहू शकतो. तसं जरी काढलं तरी आन्सर काय येणार माझं? सेमच येणार. कारण पायची व्हॅल्यू काय झाली सांगा? 22/7. आर ची व्हॅल्यू आपण 7 म्हणणार. 7 इंटू 2 परत काय झालं? 14च झालं. हे याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. काय करायचं सांगा? ह्यात 14 ला 7 ने डिवाइड करायचं. इथे 2 मिळतं. तेव्हा आन्सर मला काय मिळणार सांगा? 14 मिळणार. किंवा हे 7 आणि 7 गेले म्हणजे काय राहिलं? 40. याला आपण काय म्हणतो सांगा? काय म्हणतो? काय म्हणतो? सर्कम्फरन्स म्हणतो. ओके. समजा तुमच्याकडे काय सांगा? ग्राउंड आहे, त्याचा सर्क्युलर शेप ग्राउंड आहे, आणि तुम्हाला सांगितलं की त्याची जी डायमीटर आहे ती समजा 14 आहे. तुम्ही जर याला 5 फेऱ्या मारल्या तर एकूण डिस्टन्स किती कव्हर केलं असं विचारलं तर तुम्ही काय करणार सांगा? 14 मल्टिप्लाय क्वेश्चन आहे. क्वेश्चन पहिल्यांदा परत ऐका, ज्यांना समजलं नाही त्यांनी. आपलं एक ग्राउंड आहे समजा, आणि त्याचं डायमीटर आपल्याला दिलेलं आहे, आणि तुम्हाला काय सांगितलं? सकाळी उठून 5 वाजता उठायचं आणि या ग्राउंडला 5 फेऱ्या मारायच्या. तर 5 फेऱ्या मारल्यावर तुम्ही किती डिस्टन्स हे केलं असणार आहे ते जर आपल्याला काढायचं झालं तर आपण काय करणार सांगा? पहिल्यांदा त्याचं सर्कम्फरन्स काढणार. ओके. आणि नंतर त्याला काय करणार? मल्टिप्लाय बाय 4 करणार. काय करणार का सांगा? कारण एक म्हणजे काय झालं सांगा? इकडून इकडे येईपर्यंत मला 44 झालं. त्याला मी काय करणार? 5 ने मल्टिप्लाय करणार. किती येतं? 220. समजा आपण मीटर कन्सिडर केलं तर काय असणार याची? ते मीटर असणार. क्लिअर समजलंय? हे जर आपल्याला मीटर मध्ये दिलेलं असेल तर त्याचा आन्सर पण काय येणार सांगा? मीटर मध्ये. सगळ्यांना समजलं? सगळ्यांना समजलं? ओके. सगळ्यांनी काय करायचं बघा? सगळ्यांनी काय करायचं सांगा? एक सर्कल काढायचं. सर्कल किंवा तुमचं काकण वगैरे असं काय असेल तर घ्यायचं. त्याचं रेडियस किती असतं ते अंदाजे काढायचं. डायमीटर बघायची, आणि नंतर एक दोरा घ्यायचा. दोरा इथून त्या काकणारा काय करायचं? इथपर्यंत हे करायचं, आणि त्याचं सर्कम्फरन्स किती होतं ते म्हणजे पट्टीच्या साहाय्याने मोजायचं त्या दोऱ्याची रेंज. आणि नंतर जर तुम्ही काय काढलं सांगा? 22/7 इंटू डायमीटर वापरली तर तेवढंच डिस्टन्स ते येणार आहे. ओके. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करू शकता? प्रॅक्टिकली ते काय करू शकता? बघू शकता. क्लिअर? हो. क्लिअर? ओके. हे सगळ्यांना समजलं? तर सर्कम्फरन्स म्हणजे काय असतं? पेरिमीटर म्हणूया थोडक्यात. आपण त्याला पेरिमीटर म्हणजे आपण स्क्वेअर, ट्रायंगल मध्ये काय वापरलेलं सांगा? पेरिमीटर वापरलं शब्द. पण इथे पेरिमीटर न म्हणता आपण त्याला काय म्हणणार आहे? सर्कम्फरन्स, किंवा मराठीमध्ये त्याला परिघ म्हणतात. ओके. आणि जे आतलं जे भाग असतो ना, हा आतला सगळा भाग, त्याला आपण कुठला शब्द वापरतो? कुणाला माहित आहे? एरिया. एरिया. एरिया किंवा मराठीमध्ये त्याला क्षेत्रफळ म्हणतात. ओके. ती जर काढायची असेल तर आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला आहे, तो आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पण बघणार आहोत परत. तर त्याचा आपण काय असतं सांगा? 22/7 किंवा पाय इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे 2 वेळा आर इंटू आर, म्हणजे त्रिज्येचा वर्ग किंवा रेडियसचा वर्ग, रेडियस स्क्वेअर. ओके. म्हणजे याची जर आपल्याला एरिया काढायची, आपल्याला रेडियस 7 दिलेला आहे, तर एरिया मी काय करणार सांगा? 22/7 इंटू 7 इंटू 7. ओके. रेडियस म्हणजे एरिया म्हणजे काय सांगा? आतला भाग. आपण म्हणतो बघा, माझा हॉल किती एरिया आहे, एरिया शब्द वापरतो. एरिया म्हणजे आतमध्ये किती हे आहे जागा, त्याला आपण काय म्हणतो सांगा? एरिया म्हणतो. ओके.
जर आपण ह्याची एरिया काढली तर काय होणार सांगा, हे 7 कॅन्सल झाले, काय ते सांगा 154. एरिया लिहिताना काय करायचं, 7 हे काय सांगा मीटर असेल, याचं युनिट काय असेल मीटर असेल, त्याचं आपण लिहिताना काय करणार मीटर स्क्वेअर लिहिणार, मीटर स्क्वेअर किंवा असं पण लिहितात मीटर स्क्वेअर. एरिया काढताना काय लिहितो सांगा, युनिटचा स्क्वेअर लिहितो आपण. एरिया कशी काढतात ते आपण परत एकदा काय करणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. मला वाटतं आज आपल्याला पुरे होतं. ओके, मी काही गोष्टी तुम्हाला 4थी 5वीतल्या पण सांगितल्या. ओके, आणि आपण काय केलं बऱ्यापैकी काय केलं सर्कल बद्दल माहिती घेतलेली आहे, बेसिक माहिती, अँगल कसं काढतात. तेव्हा महत्वाची प्रॉपर्टी काय सांगा, डायमीटरचे एंड पॉईंट जर सर्कलवरच्या कुठल्याही पॉईंटला जोडले तर जो अँगल होतो तो आपला काय असतो सांगा 90 डिग्री असतो. त्याच्यावरनं कुठलाही अँगल आपल्याला फाइंड आउट करता यायला पाहिजे. ओके, हे सगळं आपण काय बघितलं किंवा अँगल कसा मोजतात प्रोटेक्टर हे आपण काय केलं याच्यामध्ये बघितलं. ओके, तर आपले जे 6वीचे क्लास आहेत त्याचं मी टाइम टेबल पाठवलेलं आहे. आठवड्यातनं 2 दिवस असणार आहे. सगळ्यांसाठी मी आठवड्यातनं 2 दिवस देतोय, कारण मी काय ऑब्झर्व करतोय, जरी तुम्ही शाळेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवलं तरी तुमचं मॅथ्स परफेक्ट नाहीये. कारण जेव्हा आपल्याला वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात सिलेबसला, ते आपल्याला सोडवता येत नाहीये. तुम्ही हुशार नाही अशातला भाग नाही, तुम्ही हुशार खूप आहात, पण तुम्ही शाळेच्या प्रश्न बुकापुरती काय राहतात मर्यादित राहतात. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तर अशा वेगवेगळ्या ज्या स्टँडर्ड परीक्षा आहेत त्या देण्याचा प्रयत्न करा. त्याला तिथे तुम्हाला चॅलेंजिंग क्वेश्चन भेटणार. तुमच्या सिलेबसवरच असतात ते, फक्त थोडेसे वेगळे असतात, विचार करण्यासारखे असतात. आणि अशा प्रकारची लहान वयातच तुमचं जर काय झालं मानसिकता डेव्हलप केली झाली तर तुम्हाला पुढे त्याचा काय होणार सुद्धा फायदा होणार. ओके, 6वी साठी जी आपली जी फी आहे ती 6,500 आहे. ओके, वार्षिक फी आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सिलेबस दाखवला तो संपूर्ण मी कव्हर करणार आहे. कुठे गेला सिलेबस, हा सिलेबस मी काय करणार आहे कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा शाळेचा अभ्यासक्रम आहे, त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं हायर लेवलचं घेणार आहे. हा जो कॉम्बिट्रॉनिक्स आणि सिक्वेन्स आहे तो तुमच्या 6वीच्या सिलेबसमध्ये नाहीये पुस्तकामध्ये, तो पण आपण तिथे काय करतोय कव्हर करतो. ओके, आणि हा 2 परीक्षेसाठी आपण प्रयत्न करणार. ओके, आणि कोणाला काय विचारायचं तर विचारा. सर आठवड्यातून कोणत्या दिवशी असणार आहे ते? 2 दिवस मी पाठवलेत, पण त्याच्यामध्ये कोणीतरी काय सांगितलं काहीतरी बघूया आपण थोडंसं चेंज करूया त्याच्यामध्ये. ओके, मी पाठवलंय बघा, माझ्या पण लक्षात नाही सगळ्यांचं, वेगवेगळ्या याचं पाठवलंय मी, ग्रुपवर परत पाठवेन. थोडंसं त्याच्यामध्ये काय करूया ऍडजस्ट होतील, थोडं काय होईल तर आपण ऍडजस्ट पण करणार आहोत. ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे? बहुतेक मी सोमवार आणि बुधवार असं पाठवलं असणार होते, कारण जनरली बहुतेक 6वीच्या मुलांचं काय असतं सांगा, याचा पण क्लास असतो बालवैज्ञानिक डॉक्टर होमी बाबा. ओके, त्याच्यासाठी मी 6:30ला न ठेवता मी तुमचा क्लास काय करतो 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी 8ला क्लास करतो, आणि आपल्या आठवड्यातनं 2च दिवस असणार, दररोज नसणार आहे. ओके, सर टायमिंग करा तर. 8 ते 9 6वीसाठी. 6वीसाठी 8 ते 9 असणार. ओके, ओके, आणि कुणाला काय विचारायचंय? ओके. पॅरेंट्स वगैरे असतील तर त्यांना काय विचारायचं विचारू शकता. ओके, चला मग थांबूया आपण. हॅलो, हो. जे जे इच्छुक आहेत त्याने हा माझा इथे नंबर पण दिला बहुतेक, मी हा माझा जीपे नंबर आहे, नाही दिलाय बहुतेक, पण बहुतेक सगळ्यांना माहित आहे 9604150589 हा माझा जीपे नंबर आहे. पुढच्या आठवड्यापासून आपले फ्री लेक्चर नसणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून जे पेड म्हणजे जे मेंबर्स झाले फी भरून त्यांच्यासाठी लेक्चर असतील. ओके, कारण मी 2 ते 3 तुम्हाला काय दिलेलं आहे डेमो लेक्चर दिलेलं आहे. रिक्वेस्ट एवढीच आहे, तुम्हाला जर आवडलं तर जॉईन व्हा, आई वडील सांगतात म्हणून जॉईन होऊ नका. ओके, तुम्हाला गणित आवडलं किंवा माझं शिकवणं आवडलं तरच जॉईन व्हा. पण ओके, नाहीतर दुसरा एक मित्र जॉईन झाला म्हणून आपण जॉईन व्हायचं नाहीये. ओके, चला मग थांबूया आपण.
हो सर.